या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। तालुक्यात आंबे शिवारात तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत मका दादर पिकात लागवड केलेला 2,20,00,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे। वन जमिनीत गांजा शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले। आंबे शिवारात रूपसिंग पाडा येथे वन जमिनीत कैलाससिंग पावरा हा गांजाची शेती करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांना मिळाली। त्यांनी या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार 8 फेब्रुवारी रोजी निरीक्षक जयपाल हिरे व त्यांचे पथक यांनी घटनास्थळी जात मका व दादर या पिकात लागवड केलेली गांजाची शेती उद्ध्वस्त केली। या कारवाईत पोलिसांनी 11,000 किलो गांजा जप्त केला। त्याची किंमत 2,20,00,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, सुनील वसावे, प्रकाश पाटील, मनोज कचरे, मिलिंद पवार, असई कैलास जाधव, हवालदार पवन गवळी, अनिल चौधरी, आरिफ पठाण, मनोज नेरकर, चेतन बोरसे, कमलेश सूर्यवंशी, हर्षल चौधरी, राहुल गिरी, चालक सतीश पवार, सागर कासार यांनी केली। याबाबत हवालदार पवन गवळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास उपनिरीक्षक मनोज कचरे ही करीत आहेत। आज आपण शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जे आंबेगाव आहे त्या आंबेगावातील हा जो मध्य प्रदेश राज्याला लागून असलेल्या सीमावर्ती फॉरेस्ट भागात आलेलो आहोत। या ठिकाणी काही मध्य प्रदेशातून आलेल्या आदिवासी लोकांकडून अशा पद्धतीने ही गांजाची शेती केली जाते। या ठिकाणी आपली ही कालपासून कारवाई चालू आहे। 2 ट्रॅक्टर गांजा ऑलरेडी भरून आणि जप्त करण्यात आलेला आहे। अजूनही आपण सगळे पाहू शकतात की शेतात अशा पद्धतीने हा गांजा कापून आणि जो उपटणे शक्य आहे तो उपटून आपण त्याचं पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करत आहोत। या ठिकाणी गांजाबरोबरच आंतरपीक मध्ये मका केला जातो आणि मक्यामध्ये गांजा, दादर या पिकात गांजा अशा पद्धतीने ही गांजाची शेती केली जाते। आपल्याला 500 मीटरवरती फक्त मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे आणि त्याचाच फायदा या ठिकाणी ह्या लोकांकडून गांजाची शेती करण्यासाठी घेतला जातो। आत्तापर्यंत साधारण 8,000 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे। पुढील दिवसभराच्या कारवाईमध्ये अजूनही 8,000च्या जवळपास म्हणजे 15,000 किलोच्या जवळपास एकूण गांजा झाडांसह जप्त केला जाईल। ॲक्च्युली आता हे जर आपण झाड बघितलं तर ह्या झाडामध्ये पूर्ण झाड हे गांजा म्हणून वापरलं जात नाही, तर ह्याच्यातलं हे जे समोरचा शेंडा आहे या शेंड्याचा वापर फक्त गांजा या अंमली पदार्थासाठी केला जातो ह्या शेंड्याचा। परंतु आपण जप्तीत कारवाई करताना असं पूर्ण झाड उपटून त्याचं वजन करत असतो। त्याच्यामुळे ते सुका गांजा आणि ओला गांजा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात किमतीमध्ये तफावत दिसते। माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील आंबे या गावाजवळ वन जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा या अंमली पदार्थाची लागवड करण्यात आलेली आहे। त्याच्यावरती कारवाई करण्याच्या संबंधाने स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला आणि पोलीस स्टेशनच्या टीमला संयुक्त कारवाई करण्याचे आदेश काल दिनांक 8/2/25 रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिले होते। त्यावरून कालपासून काल दिवसभर आणि आज संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती। सदर कारवाईमध्ये जो सदरची वन जमीन कसत होता कैलास पावरा राहणार आंबे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे आणि एकूण 11,000 किलो गांजा या वनस्पतीला आम्ही जप्त केलेला आहे।
त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत 2,20,00,000 रुपये इतकी आहे. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप,